हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला आज आपण CET आणि MHATसाठी 2026 महत्त्वाचे असे काही मानसशास्त्रज्ञ एकाच व्हिडिओमध्ये पटपट पाहूयात. सर्वप्रथम लेव आयोगास्की. आता यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. आणि सामाजिक संवाद जो आहे तो इतरांशी संवादातून शिक्षण होते असं त्यांचं मत होतं. आणि भाषा म्हणजे बौद्धिक विकासाचे त्यांनी महत्त्वाचं साधन काय मांडलं? तर भाषा. त्यानंतर झडपीडी म्हणजे निकट विकास क्षेत्र. विद्यार्थी स्वतः करू शकत नाहीत पण मदतीने करू शकतो असे काही कार्य, त्याला काय म्हटलं जातं? झडपीडी. स्कॅफोल्डिंग म्हणजे आधाररचना, शिक्षक किंवा जाणकार व्यक्तीकडून दिली जाणारी तात्पुरती मदत, त्याला काय म्हटलं जातं? स्कॅफोल्डिंग असे म्हटले जाते. MKO म्हणजे अधिक ज्ञान असलेली व्यक्ती, शिक्षक, पालक, मित्र किंवा तज्ज्ञ व्यक्ती. आता हा जो सिद्धांत आहे एकाच वेळेत लक्षात ठेवायचा असेल वायोगास्कींचा सिद्धांत, तर मुलांचा विकास सामाजिक संवाद आणि भाषेच्या माध्यमातून होतो. त्यानंतर अब्राहम मास्लो यांनी एक गरजांची श्रेणी मांडली. त्याच्यामध्ये 5 गरजा होत्या. तर सर्वप्रथम होतं शारीरिक गरज. शारीरिक गरजामध्ये तर अन्न, पाणी, झोप. 2 नंबरला सुरक्षिततेची गरज. 3 नंबरला प्रेम व आपलेपणाची गरज. 4 नंबरला सन्मानाची गरज. आणि सर्वात शेवटी आत्मसिद्धीची गरज. आणि हे एकाच वेळी लक्षात कसं ठेवणार? गरजा पूर्ण होत गेल्यानंतर व्यक्ती आत्मसिद्धीकडे वाटचाल करतो. म्हणजे कसं? सर्वप्रथम एखादा व्यक्ती शारीरिक गरजा आपल्याला कशा मिळतील याचा विचार करतो. अन्न, पाणी, झोप. त्या मिळाल्यानंतर मग आपल्या सुरक्षिततेची गरज पाहतो. मग आपण घर वगैरे बांधतो. त्यानंतर त्या व्यक्तीला प्रेम व आपलेपणाची गरज भासू लागते. आणि त्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटतं की या समाजात आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे. त्यामुळे मग सन्मानाची गरज वाटते. त्यानंतर सर्वात शेवटी आत्मसिद्धीची गरज वाटते. आता गरजा पूर्ण होत गेल्यावर व्यक्ती काय होतो? मग शेवटी आत्मसिद्धीकडे वाटचाल करतो. आता या 2 शास्त्रज्ञांच्यावरती आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. झडपीडी ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? सांगा कोणाशी? लेव वायोगास्की यांच्याशी. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ही संकल्पना लेव वायोगास्की यांच्याशी संबंधित आहे. गरजांची श्रेणी कोणी मांडली? अब्राहम मॅस्लो यांनी मांडली. मॅस्लोच्या मते सर्वोच्च गरज कोणती? तर आत्मसिद्धी. सर्वात शेवटी काय होतं? सर्वोच्च गरज आत्मसिद्धी. त्यानंतर बघा आता सिग्मंड फ्राईड यांनी व्यक्तिमत्वाचा मनोविश्लेषण सिद्धांत मांडला. व्यक्तिमत्वाचे 3 भाग: ईद, अहंकार आणि अतिअहंकार. ईद म्हणजे काय? जन्मजात इच्छा, तात्काळ समाधान हवे असते, त्याला ईद असं म्हटलं जातं. अहंकार म्हणजे वास्तवाचा विचार करून निर्णय घेते, त्याला अहंकार. आणि अतिअहंकार म्हणजे नैतिक मूल्ये, योग्य अयोग्य याची जाणीव. एका ओळीत ईद म्हणजे इच्छा, अहंकार वास्तव, अतिअहंकार म्हणजे नैतिकता. आता त्यानंतर बघा एडवर्ड थर्नाडेक यांनी काय केली? प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. यामध्ये त्यांनी एका मांजरावरती प्रयोग केला. मांजराचा पझल बॉक्स प्रयोग असं त्या प्रयोगाचं नाव आहे. त्यामध्ये त्यांनी भुकेल्या मांजराला एका पिंजऱ्यात ठेवले. पिंजऱ्याबाहेर मासा ठेवला आणि बाहेर पडण्यासाठी कळ दाबणे म्हणजे ते बटन दाबणे आवश्यक होते. सुरुवातीला मांजर अनेक चुका करत होते. अनेक चुका केल्यानंतर योगायोगाने कळ दाबल्यानंतर ते बाहेर पडले आणि त्या मांजराला अन्न मिळाले. अनेक प्रयत्नानंतर मांजर काय करू लागलं? असे भरपूर वेळा प्रयत्न केल्यानंतर मांजराच्या असं लक्षात आलं की हे बटन दाबल्यानंतर दरवाजा ओपन होतो आणि आपल्याला अन्न मिळतं. मग त्यानंतर मांजर चुका न करता तर लगेच अन्न मिळवू लागले. मग यातून निष्कर्ष काय काढण्यात आला? अध्ययने प्रयत्न व प्रमाद पद्धतीने होते किंवा चुका व सिका आणि प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे कोणाची आहे? थर्नाडाईक. आता थर्नाडाईकचे शिकण्याचे काही नियम आहेत. तत्परतेचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम. तत्परतेचा नियम म्हणजे काय? शिकण्याची तयारी असेल तर अध्ययन चांगले होते, तत्परतेचा नियम. सरावाचा नियम, जास्त सराव अधिक चांगले अध्ययन. 2 नंबर. त्यानंतर परिणामाचा नियम, यश मिळाल्यास ती कृती पुन्हा करण्याची प्रवृत्ती वाढते. आता यावरती पण काही महत्त्वाचे क्वेश्चन बघूया. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही एडवर्ड थर्नाडाईक यांनी मांडली. पझल बॉक्स प्रयोग कोणाशी संबंधित आहे? एडवर्ड थर्नाडाईक यांच्याशीच. थर्नाडाईकच्या शिकण्याच्या 3 प्रमुख नियमांची नावे सांगा. पहिला तत्परतेचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम. पुढचा प्रश्न बघा. लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे कोणता नियम? परिणामाचा नियम. आता थर्नाडाईक म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवा? पझल बॉक्स लक्षात ठेवायचा. त्यानंतर ट्रायल अँड एरर. त्यानंतर 3 लॉज. 3 लॉज कोणते? 3 नियम आता बघितलेले आपण. तत्परतेचा, सरावाचा आणि परिणामाचा. त्यानंतर इव्हान पावलोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. इव्हान पावलोव यांची अभिसंधान उपपत्ती होती. यांनी एका कुत्र्यावर प्रयोग केला.
पावलोव यांनी एका कुत्र्यावर प्रयोग केला. कुत्र्याला अन्न दाखवले की त्याच्या तोंडातून लाळ स्रवत असे. अन्न देण्यापूर्वी घंटा वाजवली जात असे. काही दिवस हा क्रम चालू ठेवला. नंतर फक्त घंटा वाजवली तरी कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्रवू लागली. आणि यातून काय निष्कर्ष निघाला, तर उद्दीपन ही घंटा आहे आणि प्रतिसाद काय आहे, लाळ स्रवणे. घंटा वाजली की लाळ स्रवणे, प्रतिसाद लाळ स्रवणे, त्यामुळे याला अभिसंधान असे म्हणतात. आता महत्त्वाच्या संज्ञा बघा. अनैसर्गिक उद्दीपक काय, ह्याच्यामध्ये घंटा. आणि अनर्षत उद्दीपक अन्न. अनर्षत प्रतिसाद अन्न पाहून लाळ स्रवणे, याला काय म्हटलं जातं, अनर्षत प्रतिसाद. शर्तीत उद्दीपक घंटा, शर्तीत प्रतिसाद घंटा ऐकून लाळ स्रवणे. आता काही महत्त्वाचे प्रश्न. अभिसंधान उपपत्ती कोणी मांडले, इव्हान पावलोव यांनी. कुत्र्यावर घंटा आणि अन्नाचा प्रयोग कोणी केला, इव्हान पावलोव यांनी. पावलोवचा प्रयोग कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे, अभिसंधान उपपत्तीशी संबंधित आहे. आता पावलोव म्हटलं तर लक्षात काय ठेवणार, कुत्रा प्लस घंटा प्लस लाळ प्लस अभिसंधान. त्यानंतरचे मानसशास्त्रज्ञ बघा, B.F. स्किनर. B.F. स्किनरने क्रियाप्रसूत साधक अभिसंधान उपपत्ती. स्किनरने एक स्किनर बॉक्स प्रयोग केला. स्किनरने उंदरावर प्रयोग केला. उंदराला एका विशेष पेटीत ठेवले. पेटीत एक लिव्हर म्हणजे एक कळ होती. लिव्हर दाबल्यानंतर उंदराला अन्न मिळत असे. सुरुवातीला उंदीर अनेक हालचाली करत असे. योगायोगाने लिव्हरला अन्न मिळते. नंतर उंदीर वारंवार लिव्हर दाबू लागला आणि बक्षीस मिळाल्यानंतर वर्तनाची पुनरावृत्ती होते. म्हणजे शिक्षा मिळाल्यास वर्तन कमी आणि बक्षीस मिळाल्यानंतर वर्तनाची पुनरावृत्ती. पुनर्बलन, सकारात्मक पुनर्बलन, नकारात्मक पुनर्बलन आणि शिक्षा. आता महत्त्वाचे प्रश्न बघा. साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली, तर B.F. स्किनर यांनी मांडली. स्किनर बॉक्स प्रयोग कोणाचा होता, B.F. स्किनर यांचा. पुनर्बलन म्हणजे काय, पुनर्बलन ही संकल्पना कोणाची आहे, B.F. स्किनर यांची आहे. स्किनर म्हटल्यानंतर उंदीर, स्किनर बॉक्स आणि पुनर्बलन. आता जॉन B. वॉटसन यांनी वर्तनवादाचा सिद्धांत मांडला. मानसशास्त्र म्हणजे दृश्यमान वर्तनाचा अभ्यास. शिकणे हे उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील संबंधावर आधारित असते. वातावरणाचा वर्तनावर मोठा प्रभाव असतो. लिटल अल्बर्ट प्रयोग कोणता, वॉटसनने लिटल अल्बर्ट नावाच्या बालकावर प्रयोग केला. सुरुवातीला अल्बर्टला पांढऱ्या उंदराची भीती नव्हती. उंदीर दाखवताना मोठा आवाज केला गेला. काही काळानंतर अल्बर्टला फक्त उंदीर पाहूनही भीती वाटू लागली. निष्कर्ष, भीतीसारख्या भावना देखील शिकल्या जाऊ शकतात. आता महत्त्वाचे प्रश्न. वर्तनवादाचा सिद्धांत कोणी मांडला, जॉन B. वॉटसन यांनी. लिटल अल्बर्ट प्रयोग कोणाशी संबंधित आहे, जॉन B. वॉटसन यांच्याशी. वॉटसनच्या सिद्धांताला काय म्हणतात, वर्तनवाद असे म्हणतात. लक्षात कसं ठेवणार, वॉटसन बिहेवियर प्लस लिटल अल्बर्ट एक्सपेरिमेंट. त्यानंतर जीन पियाजे. जीन पियाजेने बोधनात्मक विकासाचा सिद्धांत मांडला. जीन पियाजेंच्या मते मुलांचा बौद्धिक विकास 4 अवस्थांमध्ये होतो. संवेदीकारक अवस्था पहिली, ही जन्मते 2 वर्ष अवस्था असते. संवेदीकारक अवस्था, याच्यामध्ये इंद्रिय व हालचालीद्वारे शिकणे, वस्तुस्थैर्य विकसित होते. आणि त्यानंतर पूर्वक्रियात्मक अवस्था, हे वय 2 ते 7 वर्ष पूर्वक्रियात्मक अवस्था. भाषा विकास जलद होतो. प्रतीकांचा वापर सुरू होतो. आत्मकेंद्रित विचारही सुरू होतो. त्यानंतर मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 11 वर्ष. तर्कशुद्ध विचार सुरू होतो. वर्गीकरण व क्रमवारी लावण्याची क्षमता विकसित होते. संरक्षणाची संकल्पना समजते. त्यानंतर चौथा जो आहे तो अकारिक क्रियात्मक अवस्था, वय 11 वर्ष व त्यापुढे अमूर्त काल्पनिक विचार करता येतो. समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. आणि यांच्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या स्कीमा म्हणजे काय, ज्ञानाची मानसिक रचना म्हणजे काय, स्कीमा. समाकलन म्हणजे काय, नवीन माहिती जुन्या ज्ञानात बसवणे, त्याला समाकलन असे म्हणतात. आणि समायोजन, नवीन माहितीनुसार ज्ञानात बदल करणे, समायोजन. बघा, ह्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. स्कीमा म्हणजे ज्ञानाची मानसिक रचना करणे, स्कीमा. समाकलन, नवीन माहिती जुन्या ज्ञानात बसवणे, समाकलन. समायोजन, नवीन माहितीनुसार ज्ञानात बदल करणे. त्यानंतर समतोल, समाकलन व समायोजन यामधील संतुलन. आता प्रश्न बघा महत्त्वाचे. बोधनात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला, जीन पियाजे. पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाच्या किती अवस्था आहेत, तर 4 अवस्था आहेत. त्यानंतर वस्तुस्थैर्य कोणत्या अवस्थेत विकसित होते, संवेदीकारक अवस्था. आत्मकेंद्रितता कोणत्या अवस्थेत वैशिष्ट्य होते, पूर्वक्रियात्मक अवस्था. पियाच्या म्हणजे 4 अवस्था, स्कीमा प्लस ॲसिमिलेशन प्लस ॲकोमोडेशन प्लस इक्विलिब्रेशन. थँक्यू फॉर वॉचिंग.